मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 6. हस्तिनापूर कुरु राजांची सामर्थ्यशालिनी संपन्न राजनगरी, महापराक्रमी योद्ध्यांची नगरी, अनेकविध कलाकारांची नगरी. ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो, ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतंच ऐकत आलो होतो, ते हस्तिनापूर एका मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ लागलं. वाड्यांचे आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते. नगराला चंदेरी विळखा घालून गंगा संथपणे वाहत होती. तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चित्कारत होते. आजूबाजूच्या 2-3 योजनात फक्त उंचच उंच वाडे, गोशाला, अश्वशाला, मंदिरं आणि व्यायामशाला यांची गर्दी उडाली होती. महाप्रतापी आणि पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा प्रवेश होत होता. माझ्या आयुष्याचा रथसुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता. चंपानगरीत गंगा मातेनं जशी मला सोबत दिली होती, तशी ती इथंही देईल काय, हे मी स्वतःला विचारलं. मार्गावरची धूळ उडवत रथ नगराच्या सीमेत घुसला. घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल, गायींच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल, पाण्याकरता गंगेकडं कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया, शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन, माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले. पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळले होते. त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी, केसरी, रुपेरी असे अनेक रंग चढले होते. आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडं मी आदरानं पाहू लागलो. आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुलललनेच्या मुखावर जसा विरहाचा भाव असतो, तसलाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसला. त्यांच्या शेजारी एक काळा कुट्ट ढग होता, त्यामुळं मला कदाचित तसा भास झाला असेल. आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोटं हस्तिनापूरच्या मुखावर फिरवून जणू तो त्यांना सांगत होता, आता आपली भेट उद्या. आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला. द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं. रथ अश्वशालेपाशी थांबला. नेहमीप्रमाणे शोण पटकन उडी मारून खाली उतरला. मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो. नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडस दिसत होता. तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधला होता. सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती, इतका त्याचा घेर मोठा होता. तट घडवलेल्या काळ्या पाषाणांनी बांधला होता. काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात पाठोपाठ भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता. आत दुहाती अलेक दालनं होती. मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता. त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरणं मन मानेल तसा विहार करत होती. निरनिऱ्या रंगांचे मासे, निशुभ्र ऐटबाज मानेचे राजहंस विहरत होते. निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायुलहरींबरोबर इकडं तिकडं डोलत होती. त्या तलावाच्या चारी कोपऱ्यावर शुभ्र पाषाणात कोरलेल्या 4 सिंहाकृती होत्या. समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या. चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या. 105 होता त्या. एखादी पायदंडी चुकली तर नाही ना, या शंकेनं मी परत मोजू लागलो. 1, 2, 4, 10, 20, 50, 100, 101, 2, 3, 4, 106. अरे, मगाशी तर 105 होत्या, आता 106 कशा झाल्या? अरे, मगाशी तर 105 होत्या, आता परत 106 कशा झाल्या? मी विचार करू लागलो. असेनात का 105 किंवा 106, आपल्याला काय? असा विचार करत उत्तरीय सावरत मी हस्तिनापूरच्या त्या वैभवशालिनी पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्या भोर 7 घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करत महाद्वारातून आत शिरला. कुणीतरी पोट तिडकीनं ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन. सगळे सेवक नि द्वारपाल
एकदम अंग झटकून उभे राहिले. बाबांनीही त्यांच्या रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं. काय काका, केव्हा आलात चंपानगरीहून? युवराजानं रथातून हसत विचारलं. हा आत्ताच येतोय युवराज, बाबांनी विनयानं उत्तर दिलं. मी रथातूनच युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो. त्याच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता. त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता. हातातील डेरेदार गदेमुळं तर तो फारच ऐटदार दिसत होता. एकाच झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला. त्याच्या चालीत कोणातही न आढळणारी ऐट होती. त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होतं. हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता. त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदक आणि पाणीदार होते. नाक भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं. पण का कुणास ठाऊक त्याच्यातली एकच गोष्ट मला मात्र खटकली, ती ही की या सगळ्या जगाला एखाद्या अजगरासारखा विळखा गाऊ पाळणाऱ्या त्याच्या भुवया फारच जाड आणि वक्र होत्या. आमच्याकडं पाहत त्यानं विचारलं, काका हे कोण? हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा धाकटा बंधू शोण युवराज. कर्ण आणि शोण, छान लय आहे. पण यांना कसं काय आणलंय ताज? आपली राजनगरी दाखवायला. ठीक आहे, अमात्यांना भेटा, ते दाखवतील यांना सगळं नगर. झंझावातासारखा तो आला तसा वळला आणि विजेसारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला. जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढून गेला. आता एकच राहिली असता तो परत थांबला आणि माघारी वळला आणि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरसर करत माझ्याजवळ आला. माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडं एकटक पाहत तो म्हणाला, ही तुझी कुंडलं तुला जन्मजातच आहेत का? हो, मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं. फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळं. इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काय काका? माझ्या खांद्यावर हात ठेवत त्यानं मान मागं टाकून खदा खदा हसत बाबांना प्रश्न विचारला. ते गडबडून गेले असावेत. काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले. मघाच्या त्या काळ्याकुट्ट ढगानं बहुधा सूर्यदेवांना झाकलं असावं, कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला. मला त्यामुळं थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं. युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकत पायदंड्या चढून निघूनही गेला. आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. थोड्या वेळापूर्वी झाकाळलेलं आकाश आता निवळलं असावं, कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या. बाबा रथशाळेत रथ सोडून आले. पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोणाला त्यांनी आपल्या दालनात पोचतं केलं. महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतीच्या घंटा घणघणू लागल्या. बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून वर येऊ लागल्या. भीती, कुतूहल, आदर, संकोच आणि श्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून गेलं. सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षांपूर्वी इथं वसवलं होतं. त्याचे पण तू महाराज कुरु इतके पराक्रमे निघाले की त्यांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वंशजांना कौरव म्हणू लागले. त्या पराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता. ज्या सोमवंशात बुद्धिमान मनू, पुरुश्रेष्ठ पुरुरवा, इंद्राला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष, आपल्या दिग्विजयानं सारा आर्यवर्त दणाणून देणारे ययाती, त्यांचे पराक्रमी पुत्र यदू आणि पुरु, जनमेजय, अहमयाती, देवातिथी, दुष्यंत, भरत, हस्ती आणि अजबीड यासारखे तेजस्वी महाराज झाले होते. त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं
प्रजाजनांना विसर पडायला लावणारे महाराज कुरू किती विक्रमी आणि गुणसंपन्न असले पाहिजेत. कसे असतील ते महाराज कुरू? पण महाराज कुरूच का, त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काही कमी पराक्रमी राहिले होते? विदुरथ, अनश्वन, परीक्षित, भीमसेन, परिश्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती. महाराज कुरू म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होतं. एका मत्स्यकन्येशी विवाह करणारे परिश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता. एवढ्या अमाप राजवैभवावर यत्किश्चित म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच. किती विविध प्रकारच्या विजयानं आनंदानं धुंद झालेले अनेक दिवस या राजवाड्यानं पाहिले असतील. एक एक कक्ष टाकत आम्ही चाललो. माझे डोळे जाता जाता जेवढं शक्य होतं तेवढं टिपू लागले. राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित दिसत होता. कक्षातल्या प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरली होती. खांब एक एक अखंड गांडकी पाषाणातच घडवले होते. कक्षाच्या भिंतींवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवन प्रसंगातील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती. प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दासदासी विनयानं उभ्या होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या. जागजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पवित्र्यातले घोटीव पाषाणी पुतळे उभे होते. ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर, कोकिळ, कपोत, भारद्वाज असे पक्षी कोंडले होते. ते चित्रविचित्र आवाज काढत होते. कौरवांच्या पराक्रमाचं जिवंत शिल्प म्हणजे ही राजवास्तू. आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात गेलो. सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो. सोन्याने मढवलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते. त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता. अंगात मधूनच चमचमणारी तलम राजवस्त्र होती. गळ्यात माणिक, मोती, वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळ्या होत्या. त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती. रुंद छातीचे महाराज दाट भरदार पांढऱ्या दाढीमुळं ऐटबाज दिसत होते. पण त्यांच्या डोळ्याभोवती काळी काळी वलय होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताला आपण थोडंसं खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य आणि नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती. शुभ्र उत्तरीयाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं. त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्टदंड केळीच्या गाभाऱ्यासारखे सतेज दिसत होते. चेहरा कुंभासारखा गोल होता. डोळे शांत आणि गंभीर होते. कपाळावर गंधाचा एक ठसठशीत टिळा होता. महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचीपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती. आत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं. आम्हालाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं. आम्ही वाकून प्रणाम केले. मी आपला सेवक सूतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करत आहे. माझे हे पुत्र कर्ण आणि शोणही अत्यंत आदरानं आपल्याला वंदन करत आहेत महाराज. वाकूनच बाबा म्हणाले, ये सूतराज अधिरथा, काय म्हणते तुझी चंपानगरी? आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवच कुंडल असलेला पुत्रही आहे काय? आम्ही पुष्कळ ऐकले त्याच्या त्या कवच कुंडलांबद्दल. होय महाराज, तोच हा कर्ण. असं बाळकर्णा, जवळ ये. त्यांनी अचूक माझ्याकडं हात केला. बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं. मी झटकन पुढं आलो. महाराजांनी चाचपडत माझा हात हातात धरला. मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तांबसर कडा पाणावल्या होत्या. पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेनं वळवळू लागले. पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडावर साचलेलं पाणी मात्र घरंगळून गालावरच्या शुभ्र दाढीत मिसळलं. मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यांनी दंडाला धरून मला उठवलं. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या ओंजळीत धरला. बोटांनी कानातली कुंडलं चपापून पाहिली. त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती. भुवया उंचावत उजवीकडं वळून ते म्हणाले,
विदूर, खरोखर आश्चर्य आहे. याची मावसल कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे. होय महाराज, आणि त्याच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे. विदुरानं बाबांकडं पाहत विचारलं, अधिरथा, तू तर श्यामवर्णी आहेस, मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा? तो मातृवर्णी आहे गुरुदेव. बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले. एक विनंती आहे महाराज. बोल अधिरथा, काय आहे? राजकुमारांच्या बरोबर या माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर? अवश्य अधिरथा, असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच घालून टाक. डावीकडं उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले, वृषवर्मा यांना लागेल ती मदत करा. आज्ञा महाराज. राजदंड जराही न वाकवता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं. महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो. वळण्यापूर्वी विदुरांकडं पाहिलं. त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली. कुठंतरी लांबवर पाऊस पडत असला की कधी कधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते तशी ती मला वाटली.